अहलाबाद हायकोर्टाने एक खूप महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या निर्णयाचं असं महत्त्व आहे की रजनीश वर्सेस नेहा हे जजमेंट आलेले सुप्रीम कोर्टाचं, त्याच्याप्रमाणे पती आणि पत्नी दोघांनाही आपले असेट्स लायबिलिटी द्यावे लागतात. आपलं काही उत्पन्न आहे, इन्कम सोर्स आहे, एक्सपेन्सेस सोर्स आहे, हे सगळ्या प्रकारे द्यावे लागतात. यापूर्वी काय व्हायचं, महिला काही देतच नव्हतात. त्या दाखवायच्या का आम्ही काहीच कामधंदा करीत नाही. त्याच्यामुळे मग हे सगळं प्रूव्ह करणं कोर्टाला खूप अवघड व्हायचं. प्रत्येक महिला तिचा रोजगार लपवून ठेवायची आणि पती पण त्याचा जर काही इन्कम सोर्स असेल तर कोर्टापासून लपवून ठेवायचा. त्याच्यामुळे रजनीश वर्सेस नेहा हे जे जजमेंट आलेले आहे सुप्रीम कोर्टात, त्याच्याप्रमाणे आता अलीकडे मेंटेनन्स संदर्भात ज्या पण काही केसेस कोर्टामध्ये येतात त्या सगळ्या केसेसमध्ये कंपल्सरी ॲप्लिकंट, रिस्पॉन्डंट, अर्जदार सामनेवाले यांना दावा दाखल करतेवेळी, अर्ज दाखल करताना असेट्स आणि लायबिलिटी द्यावी लागते. त्याच्यामध्ये माहिती लपवता येत नाही. जर दोघांपैकी कुणीही आपली माहिती खोटी दिली तर खाली त्या ॲफिडेव्हिटमध्ये एक क्लॉज टाकलेला आहे की खोटी जर माहिती दिली, तुम्ही जर फसवणूक केली तर तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल होईल आणि त्याच्यावर तुम्हाला परिणाम भोगावे लागतील, असं स्पष्टपणे आहे. त्याच्या खाली आपण सही करतो, ॲफिडेव्हिट करतो, पण तरी बऱ्याच वेळा खोटी माहिती दिली जाते. अनेक वेळा असं होतं की माहिती देताना काही माहिती दडवून ठेवली जाते, देतच नाही, लपवून ठेवते, नंतर ती उघडकीस येते. आणखी एक गोष्ट अशी, या जो खटला आपल्या समोर आला होता अहलाबाद न्यायालयासमोर, उच्च न्यायालयासमोर, याच्यामध्ये पतीने त्याची जी माहिती होती ही कोर्टात दिलीच नव्हती. पत्नीने दिली होती, पतीने दिली नव्हती. मग अशा वेळी काय होतं, त्यांनी शेवटपर्यंत सांगून दिली नाही दिली. मग पुढे हे प्रकरण फॅमिली कोर्टामध्ये गेलं होतं. फॅमिली कोर्टातून हे प्रकरण पिलीभीत इथल्या फॅमिली कोर्टात हे प्रकरण चाललं होतं. त्या पिलीभीतच्या कोर्टाने 3,500 रुपये पत्नीला मेंटेनन्स दिलं होतं आणि हा खटला पुढे वरच्या कोर्टात गेला, अहलाबाद उच्च न्यायालयात गेला. उच्च न्यायालयाने असा संदर्भ घेतला की तुम्ही अशा प्रकारची माहिती लपवणं म्हणजे ॲडव्हान्स इन्फरन्सेस काढण्यासारखं आहे. म्हणजे तुमच्याकडे आहे पण तुम्ही लपवून ठेवता, म्हणजे तुमच्या विरुद्ध मग अशा प्रकारे ऑर्डर होऊ शकते. तुम्ही लपवून ठेवणं म्हणजे तुमच्या विरुद्ध त्याचा वापर केला जातो. लक्षात घ्या, प्रत्येकाने माहिती प्रामाणिकपणे द्यावी, त्याच्यामध्ये सगळं सत्य लिहावं, नाहीतर कोर्ट आपल्यावर ॲडव्हान्स इन्फरन्सेस काढतं, मग त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. या खटल्यामध्ये नंतर श्याम मोहन बॅनर्जी वर्सेस उत्तर प्रदेश या खटल्यामध्ये न्यायाधीश गरिमा प्रसाद यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे. आपणही आपल्या मॅटर्समध्ये हा निकाल वापरू शकतात. दोघांनी प्रामाणिकपणे असेट्स लायबिलिटी भरून द्यावी. जर ते दिले नाही तर आपल्या अगेन्स्ट ॲडव्हान्स इन्फरन्स काढले जातात. धन्यवाद.